आजरा टोल हद्दपारीच्या अनुषंगाने महामार्ग प्राधिकरण मुख्य अभियंत्यांना प्रस्ताव दिला जाणार। या अनुषंगाने आंदोलकांसह नियोजित मुंबई बैठकीचं निमंत्रण लवकरच देण्याची लेखी ग्वाही। आजच्या आजरेकरांच्या रास्ता रोको आंदोलनाचा परिणाम। मात्र आर या पारच्या या आंदोलनातील नागरिकांची अनुपस्थिती चिंताजनक ठरल्यानं व्यक्त होतोय संताप। आजरा शहरातून कोकण आणि गोव्याकडे जाणाऱ्या संकेश्वर बांदा महामार्गावर टोल आकारणीच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रयत्नांना उधळून लावण्यासाठी आज रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आलं। आजरा अंबोली मार्गावरील आजरा मिनी MIDC नजीक उभारलेल्या टोल नाक्यावर आज हे बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आलं। या अनुषंगाने महामार्ग प्राधिकरणाने आंदोलक कार्यकर्त्यांना लेखी पत्र देत टोल मुक्तीबाबतचा प्रस्ताव मुंबई स्थित प्राधिकरण मुख्य अभियंत्यांना पाठवण्यात येत असून त्याबाबतची प्रत आंदोलकांना देण्यात येईल। त्यानुसार प्राधिकरण वरिष्ठांशी लेखी आणि तोंडी संपर्क करून आजरा तालुक्यातील सर्व वाहनांना टोलमुक्ती देण्याबाबत आंदोलकांसह बैठक होईल असं पत्र आज देण्यात आलं। यामध्ये टोलमुक्तीच्या अनुषंगाने आजरा तालुकावासियांना टोलमाफीचा किरण दिसल्यानं आजचं बेमुदत रास्ता रोको आंदोलन स्थगित झालं। मात्र आजच्या आर या पार स्वरूपाच्या आंदोलनातील तालुक्यातील नागरिक आणि नेत्यांच्या कमाल अनुपस्थितीने आंदोलक नेते आणि कार्यकर्त्यांनी संतापजनक चिंता व्यक्त केली आहे। संकेश्वर, आजरा, अंबोली, बांदा या नव्या मार्गाच्या निर्मितीनंतरच्या काही दिवसातच येथून पर्यटक आणि विशेषतः आजरेकरांच्या खिशातून टोलच्या नावावर पैसे उकळण्याचे प्रयत्न टोल प्लाझा उभारून सुरू झाले। यास आजरेकरांनी मोठा विरोध करत अर्ज, विनंती, मोर्चे आणि आंदोलनाचा सपाटा सुरू केला। यातील पुढील टप्पा म्हणून टोलमुक्ती संघर्ष समितीने बैठक घेऊन आर या पारचा लढा पुकारत आजपासूनचा बेमुदत रास्ता रोको पुकारला। यासाठी आज सकाळपासून पोलिसांनी आजरा ते येथील प्रस्तावित टोल प्लाझा दरम्यान बंदोबस्त ठेवला होता। रास्ता रोकोसाठी शेकडो कार्यकर्ते सरसावले। मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त झाली। या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं आंदोलकांना लेखी पत्र देत आजरेकर तालुकावासियांना टोलमुक्ती देण्यासाठीचा प्रस्ताव महामार्ग मुख्य अभियंता आणि प्रादेशिक अधिकाऱ्यांना देण्यात येत असून त्याची प्रत आंदोलकांना दिली जाईल आणि लवकरात लवकर वरिष्ठांशी बैठक होईल। तोपर्यंत आंदोलन स्थगित करण्याची विनंती करणारं पत्र देण्यात आलं। त्याची प्रत आजरा तहसीलदार यांनाही देण्यात आली असल्यानं बेमुदत रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं। मात्र आवाहन करूनही आजच्या आरपारच्या आंदोलनातील कमाल अनुपस्थिती संतापजनक चर्चेचा विषय ठरली। यावेळी कॉम्रेड संपत देसाई आणि परशुराम बामणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते उपस्थित होते।